माझ्या विनंतीला मान देऊन, म्हणजे मी हा सिनेमा जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा मी तेव्हाच ठरवलेलं की याचा जेव्हा पहिला लुक लॉन्च होईल त्यावेळेला मी सलीम साहेबांच्या हस्तेच ह्याचा पहिला लुक लॉन्च करेन. कारण एक तर माझा आदर्श आहेत ॲज अ लेखक म्हणून पण, आणि ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून पण. कारण त्यांचं बिईंग ह्युमन जे काही चालवतात म्हणजे मला, त्यामुळे मला यांच्या इतका आयडियल माणूस ह्या लॉन्चसाठी कुणीच नसता. आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन इथे आलेत. ह्या नवीन पॉलिटिकल सिनारिओमध्ये आशिषजी माझे खरंच एक धडाडीचा नेता. म्हणजे आपण म्हणतो ना, नुसतं काही बोलणारे असतात आणि करणारे असतात. त्यात आशिषजी करणाऱ्यांमध्ये. सदाजी म्हणजे मी प्रभादेवीला राहतो तेव्हापासून तिकडचे आमदार आहेत, आणि आज हे इतकं छान आजी आजोबांचं उद्यान करण्यामागे त्यांचा वाटा खूप मोलाचा आहे. आणि त्यांनी इथे येऊन मला खरंच एक प्रोत्साहन दिलेलं आहे. हा सिनेमा मी केला जुनं फर्निचर म्हणजे आपण म्हटलं हे तर मला आठवते त्याचा माणूस क्रॉस करता कुठे असं गेला आणि तो हे चालेल पुराणा फर्निचर, ते माझ्या असं डोक्यात राहिलं. पण मला वाटतं की लोकांना जुनं फर्निचर म्हणतात, जुने फर्निचरची व्हॅल्यू काय आहे हे जेव्हा लोकांना कळतं तेव्हा आता खूप उशीर झालेला असतो. हा सिनेमा माझ्या एक्सपिरियन्समधनं लिहिलेला आहे. आज मी ज्यावेळेला माझे आई किंवा बाबा दोघे नाही आहेत, पण ज्यावेळेला मी त्याचा विचार करतो बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की आपण त्यांना खूप टेकन फॉर ग्रांटेड घेतलं. मुलं वाईट नसतात, पण बऱ्याचशा वेळेला त्यांना लक्षात येत नाही की आपण छोट्या छोट्या गोष्टींना त्यांना खूप हर्ट करत असतो. त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत, ते आई वडील गेल्यानंतर लक्षात येतात. त्यामुळे ते कुठेतरी मला ह्या सिनेमामध्ये रिफ्लेक्ट करायचं होतं. आणि हा सिनेमा खऱ्या अर्थाने तुमचा आहे, म्हणजे माझाही. मी पण आता जवळजवळ सिनियर सिटीजनच्या ह्याच्यामध्येच आहे, त्यामुळे हा आपला सिनेमा असं म्हणायला मला हरकत नाही. आणि हा सिनेमा जेव्हा करायचं ठरलं तेव्हा माझ्या डोक्यात असं होतं की कोणातरी घेऊ ॲक्टर म्हणून. पण आयत्या वेळेला तो हिंदीतनं मी मराठीत करायचं ठरवलं. मग आता आयत्या वेळेला कोण तारखा देईल, परत तो सिनेमा पुढे जाईल म्हणून मीच करायचं ठरवलं. आणि टुडे आय एम व्हेरी हॅपी, कारण माझ्यातल्या ॲक्टरचं हे झालं म्हणून नाही. मला असं वाटलं की तो ज्या पोटतिडकीने मी सांगू शकतो ना तेवढं, कारण मी लिहिला होता. तर ॲक्टिंगमध्ये कदाचित 19-20 असेल, पण माझं इंटेन्सिटी कुठे कमी पडणार नाही. आणि आज त्या पिक्चरचा पहिला लुक आहे. काही दिवसापूर्वीच आपण एक कुठेतरी बघितलेलं की एक मँगलोरमध्ये एका बाईनी आपल्या 87 वर्षाच्या सासऱ्याला असा काठीने बदडलेला त्याचा व्हिडिओ आला. आणि ते कोणाला कधीच लक्षात आलं नसतं. लक्षात आलं कारण तिकडे CCTV चालू होता. त्या वृद्धगृहस्थाच्या मुलीने ते पाहिला, ती कंप्लेंट केली, त्या बाईला अरेस्ट झालं. त्याच्याही आधी काही दिवस एक मुलगा आपल्या आईला वरती घेऊन गेला, गच्चीवर टिकून ढकलून दिलं, सांगितलं, ती पडली. हे का होतंय? आज या देशात जवळजवळ 18 मिलियन म्हणजे 1,80,00,000 बेघर सिनियर सिटीजन्स आहेत. आणि हा प्रॉब्लेम वाढतच आला. कित्येक वेळा असं होतं की लोक घेऊन येतात VT स्टेशनला वडिलांना आणि बसवतात, पाणी घेऊन येतो म्हणतात, तिकडे सोडून निघून जातात. अबॅन्डनमेंट ऑफ सिनियर सिटीजन्स एवढं प्रचंड वाढलं आहे. समवेअर कुठेतरी ह्या पिक्चरमधनं मला थोडं लोकांना सांगावंसं वाटतं की थोडे सेन्सिटिव्ह व्हा बरं. आणि ह्या लोकांना हेही सांगावंसं वाटतं की आपण म्हणतो की 70 नंतर तुम्ही आय थिंक 70 इज द न्यू यंग. म्हणजे मला नाही वाटत कोणी बिल गेट्सला जुनं फर्निचर मिळेल किंवा नारायण मूर्तींना जुनं फर्निचर मिळेल किंवा आपल्या पंतप्रधानांना कुठे जुनं फर्निचर मिळेल. दिस इज द एज. हा एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स आपल्या इतका चांगला आपल्याला कधी मिळणार मौका की वी शेअर देअर एक्सपिरियन्सेस. म्हणून हा सिनेमा. तर मला आमच्या निर्मात्यांना बोलवायचं आहे, यतीन या. हा सिनेमा करताना मला काही कळलं नव्हतं. सिनेमा लिहिला आणि यतीननी लगेच तो वाचला, मी त्याला पाठवला. तो वाचल्यावर तो म्हणाला चला कार्यक्रम. हा आणि आमचा अजून एक निर्माता आहे जो स्टेजवर येत नाही, त्यांनी मला अग्री केलं की तू डिरेक्ट कर, माझी काही हरकत नाही. तो म्हणजे सत्य मांजरेकर. म्हणजे मी त्याला म्हटलं मी लिहिलाय करू का काम, तो म्हणाला ओके चल हरकत नाही. त्याने माझी एक स्क्रीन टेस्ट घेतली
आणि त्यांनी मला काम करू दिलं. मला यांच्यावर माझे जे आर्टिस्ट आहेत त्यांना बोलवायचं. पहिली म्हणजे तुला नाही बोललं तर मला रात्री घरी जायचं. मेधा मांजरेकर या. एक मुलगी ही जेव्हा ऑस्ट्रेलियावरून आलेली तेव्हा मला विरुद्ध नावाच्या सिनेमातलं घेतलेली. ह्या सिनेमामध्ये मला आजकालचं काय झालं थोडंसं मला ते इथे खूप नमूद करायचं वाटतं. मी ह्या इंडस्ट्रीमध्ये फिरतो, बऱ्याचशा थोड्याशा अशा अप्पर क्लास मराठी मुली ज्या कुठेतरी बाहेर शिकून आल्या आहेत किंवा मानवणी, त्यांना ना मराठी शुद्ध बोलायला थोडीशी लाज वाटते. ते थोडंसं, आणि मी त्यांना भेटलो तर ते मराठीत बोलतच नाही, ते इंग्लिशमध्येच बोलतात. पण थोडंसं आहे. आणि मग ते मला कुठेतरी ते बसलेलं. मला ह्या पिक्चरमधली जी हिरोईन पाहिजे होती ती थोडीशी फफ मराठी बोलणारी हिरोईन पाहिजे होती. आणि अनुषाई आहे, हिने करायला लागलं नाही तिला, कारण ती आयुष्यभर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमध्ये राहिल्यामुळे ते मला करेक्ट ते कॅरेक्टर मिळालं आणि तिने खूपच सुंदर काम केलं. उपेंद्र लिमये माझा खूपच जवळचा जुना मित्र आणि याच्यावर ॲक्टर नाही. हां, याच्यात तो माणसाची भूमिका करतोय. रामदास जाधव वास्तवपासून माझ्याबरोबर. रामदास म्हणजे बऱ्याच पिक्चरमध्ये माझ्या रामदास असतो. जसं सिनेमाला कॅमेरा लागतो तसं मला रामदास सिनेमात लागतो. आणि धनंजय मांजरेकर, वी हॅव ग्रोन अप टुगेदर. अजून पण ॲक्टर राहिले का? जोशी या, यांनी पण एक काम केलं आहे छान. आणि त्यांनी खरंच, मी आज मला कोणतरी म्हणाला की होस्ट कोण करतं, मी म्हटलं नको, हा तसा प्रोग्राम नाही आहे की कोणीतरी छान कपडे बिपडे घालून कुठेतरी वेलकम कर. म्हणून मी जोशींना म्हटलं, आणि जोशी थँक्यू तुम्ही होस्ट केल्याबद्दल. आणि एका गृहस्थांना मला इथे बोलवायचं आहे. या सिनेमा शूट केलं ते अजित रेड्डी. आणि एक ग्रस्त ज्याला मी इथे खरंच बोलू इच्छितो. हा माणूस मराठी नसून ह्याच्या इतका मराठीबद्दल प्रेम कोणाला नाही आहे. याला कुठल्याही कामाला त्याला सांगितलं तर, हा पण रेड्डी एक मराठी नाही आहे, पण तो आता मराठीच केला आहे मी त्याला. पण अजून एक ग्रस्त आहे जो मराठी नसूनही मराठी सिनेमासाठी कायमच असतो, ज्यांचं नाव आहे नानूभाई जयसिंग. आणि नानूभाई म्हणजे हे मराठी नसून मला सांगायला इथे खरंच वाटतं की नानूभाई मराठी सिनेमा म्हटलं की नानूभाई इज द फर्स्ट पर्सन. मला एका त्या पिक्चरमध्ये गाणं हवं होतं. मी नानूभाईंना म्हटलं, रे HMBना फोन करून, त्यांची ओळखीची आहेत, ते म्हणाले त्यांना जाऊ दे HMB, मी माझं एक गाणं तुला देतो. आणि ते इतकं अप्रतिम गाणं आहे, ते पिक्चरमध्ये बघितल्यावर तुम्हाला कळेल. नानूभाई थँक्यू. आले का सगळे? कोणी राहिले का? माझं नाही, माझं एक वय झाल्यामुळे थोडंसं मी विसरतो. हां, आणि ह्या सिनेमाचा संगीत दिग्दर्शक, एक संगीत आणि बॅकग्राऊंड दिले हितेश मोडक. आणि संतोष मिसकर. आणि संतोष आपले जे म्युझिक केलं गाणे त्यांना या. संतोष मिसकर म्हणजे ह्या पिक्चरचा स्टार आहे. थँक्यू. आम्हाला सगळ्यांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं थँक्यू, तुम्ही ते आलात आणि या कार्यक्रमाची शान वाढवली. इथे कदाचित AC नसेल, की नसतील, पण वॉर्मथ आहे की तुमच्या असण्याचा वॉर्मथ आहे, जो कुठल्याही AC पेक्षा जास्त चांगला आहे. आणि मी रिक्वेस्ट करीन आशिषजींना की त्यांनी ते क्लॅप द्यावं आणि सलीमजींनी व्हिडिओ चालू करून आपला टीजर लॉन्च करावा. त्यांनी सांगितलं की प्रत्येक वारीमध्ये किमान पक्षी आम्हाला 60 ते 70 ज्येष्ठ नागरिक त्यांच्या घरच्या लोकांनी सोडलेले आम्हाला. म्हणजे पंढरीच्या वारीला जाताना सुद्धा घरातल्या माझ्या ज्येष्ठ मातापिता असतील, आजी आजोबा असतील, यांचं करायचं काय, तर वारीत जाताना हळूच त्यांचा हात सोडून पळून जायचं. ते बिचारे म्हातारी त्या ठिकाणी उन्हातान्हात, त्या ठिकाणी उद्याचा दिवस कोण बरोबर येणार, काय खायला मिळेल, या भ्रांतीमध्ये असतात. त्यावेळेला ही संस्था हे काम करते.
पण त्या संस्थेचा असलेला आपला हा अनामिक राहून सुद्धा प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न, अशा असंख्य संस्था आहेत. त्यांना आज वाचा कोणी दिली असेल तर मला वाटतं जुनं फर्निचरने ही वाचा महेश मांजरेकर तुम्ही दिली आहे. आणि त्याच्यात पुढची टॅगलाईन आहे ती सुद्धा महत्वाची आहे. त्यामध्ये आपण म्हणता या म्हाताराला अडवूनच दाखवा. मला वाटतं या पद्धतीचं स्पिरिट या ज्येष्ठांमध्ये, आपल्या ज्येष्ठांमध्ये आणण्याचा हा महेशींचा प्रयत्न आहे. हा मला वाटतं सिनेमा उत्तम चालेलच, पण ज्या आपल्या प्रथा, परंपरा, जाणीवा, कुटुंब व्यवस्थेच्या अतिथी देवो भव, पितृदेवो भव, मातृदेवो भव, यातून आता पाळणा घर ते वृद्धाश्रम अशा पद्धतीने दुर्दैवाने होत चालली. त्या सगळ्याला सुद्धा, या सामाजिक प्रश्नाला एक अतिशय दमदार नट आवाज देतो तो आपण पाहिलाय. आणि मला असं वाटतं की हा सिनेमा हा ब्लॉक ऑफिसवर तर कमाल करेलच, पण हा सिनेमा बघून जशी मी एक अनामिक संस्था सांगितली तशा अनेक संस्थांना त्यांच्या चोख काम करण्यावर अजून प्रेरणा देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. महेशजी, तुम्हाला, तुमच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आणि मुद्दामून सलीम साहेबांना आपण बोलवलं की ज्या सलीम साहेबांनी खरं तर स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या ताकदीवर अगदी 50च्या दशकात मुंबईतला आल्यानंतर आतापर्यंत स्वतःची ओळख आणि स्वतःचं युद्ध या वयातही स्वतः लढून, मी मुद्दामून सांगेन की अडवून दाखवणारच, अडवून दाखवाच किंवा अडवूनच दाखवा, त्यापेक्षा करून दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे. म्हणून सलीम साहेबांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला एक इथे खूप नमूद करायची गोष्ट सलीम साहेबांची बऱ्याच जणांना माहिती नाही, पण मला सांगू असं वाटतं, बिईंग ह्युमन हे आपण ऑलवेज म्हणतो की सलमान खानची एक संस्था आहे, पण ती खरी अर्थाने चालवतात ते सलीम साहेब आहेत. आणि कमाल आहे. म्हणजे मला ते सांगू पडलं की ते लाखो लोकांना त्यांनी हेल्प केली. आमचा एक मित्र आहे डॉक्टर ललित आनंद म्हणून, TB हॉस्पिटलचा इंचार्ज होता. तो फक्त सलीम साहेबांचा फोटो नाही लावत देव म्हणून. तो म्हणतो की आज TB हॉस्पिटल जे ते चाललं आहे तिकडे व्हिटॅमिन सीची खूप गरज असते. ते म्हणते माझा व्हिटॅमिन सीचा सगळा साठा सलीम साहेबांमुळे मिळतो. आणि मी एकदा सरांना विचारलं तुमचं ऑफिस कुठे? त्यांचं ऑफिस आहे कार्टर रोडला, ऑन द रोड. म्हणजे तिकडे खरं तर अधिकार माझा आहे, कारण मी तिथला आमदार आहे. सलीम साहेबांचं ऑफिस बँड स्टँडवर आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, याचा उल्लेख महेशजी तुम्ही करेक्टली केलात. दर रविवारी सकाळी त्या काटा रोडच्या प्रमाणावर जिथे सलीम साहेब वॉकला रोज जातात, तिथे जेवढे रुग्ण येतील, जेवढे आणि त्यांचे रुग्ण परिवार येतील, त्या सगळ्यांना रिकाम्या हाताने ते जाऊ देत नाहीत. कोणाची शस्त्रक्रिया असेल, कोणाचं औषध असेल, कोणाला अजून काही मदत असेल, जो रविवारी सकाळी त्यांच्या त्या वेळेला बँडस्टँडला प्रोमेनाडवर सलीम साहेबांसाठी उभा आहे, तो सगळेजण त्यांना मदतीचा हातच घेऊन जातात. हॅट्स ऑफ टू यू सलीम साहेब. थँक्यू. मला वाटतं आशिषजींनी जास्त चांगल्या याच्यात आहे. त्यांचं ऑफिस ते आहे. इथं ऑफिस कुठे? बँड स्टँड बाहेर. म्हणजे कोणी ओपन आहे त्या ऑफिसला, दरवाजा नाही की नॉक करायचं नाही, डायरेक्ट जाऊन यू कॅन अप्रोच सलीम साहेब. हॅट्स ऑफ सर, हॅट्स ऑफ. इफ आय कॅन बी हाफ एज गुड एज यू ना लाईक सर.